मोबाईल काश अण्णा नेमका तुम्ही भेट तुम्ही या ठिकाणी आलात, सर्व परिस्थिती जाणून घेतली, तुम्हाला काय प्रथमदर्शनी या ठिकाणी समजलं आणि तुम्ही काय यावर आणू नको पप्पू त्याला किती मोठा गुंड केला, किती मोठा पैशावाला केला, आता त्याचं बघा 100 वर्षापासून ते इथं राहत होतं, त्याचं घर पाडलं मला वाटतं वन विभागाने नोटीस न देता हे घरं पाडलेले आहे. तर हे असं कोणत्या नियमाने त्यांनी केलंय जरा त्याचे उत्तर आम्हाला मिळाले तर बरं. अण्णा तुम्ही म्हणतायत मीडियाने त्यांना गुंड केलंय, मात्र त्या ठिकाणी ते गुंड नाही असं वाटतंय का तुम्हाला? नाही एवढा मोठा नाही ना तो, एवढा मोठा करून दाखवला बरं का. आता त्याची परिस्थिती काय झाली इथं बघा ना, आता राहायला घरही नाही, काहीच नाही. बरं जे चुकलं होतं त्याला त्या पद्धतीचं सजा मिळाली पाहिजे. त्याच्यावरती 307 झालेला आहे, तो अटक झालेला आहे ते सगळं. परंतु वन विभागाने विदाऊट नोटीस त्याचं घर पाडण्याचा हा नियम कोणता आहे? त्याच्या घरच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात का? पुनर्वसन करणं गरजेचं आहे. त्यांचं पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये आम्ही गांभीर्यानं विचार टेम्पररी रिलीफ काहीतरी देण्याचा प्रयत्न इथल्या स्थानिकांना आम्ही सांगू. वन विभागाने ही तत्परता इथं दाखवली, आधी जिल्ह्यात दाखवणार आहे का वन विभागाने? काय माहिती. 11 तारखेला